सम्यक न्यूज सम्यक न्यूज। जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड IIBचा महानिकाल 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी, फिजिक्स मध्ये 6, केमिस्ट्री मध्ये 2, बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण। अभिमान IIB। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, पुणे। 31 डिसेंबरच्या दिवशी शासनाने दारूचे परवाने रात्री 1 वाजेपर्यंत आणि 5 वाजेपर्यंत अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर असं होतं की जे नागरिक आहेत 31 मनवतात ते परत येत असताना काही पोलीस यंत्रणेकडून त्याला अडवलं जातं, मारलं जातं। याबद्दल एकंदरीत या सर्व विषयावर पोलीस प्रशासनाची काय योजना आहे? हा महत्वाचा एक इश्यू आहे आणि त्याबाबत माझ्या नांदेड पोलीसच्या वतीने हा आवाहन करण्याची गरज आहे की ड्रंक अँड ड्राईव्ह हा झाला नाही पाहिजे। ड्रंक अँड ड्राईव्हची केसेस ब्रेथ अनालायझर घेऊन ते चेक पॉइंट पर स्ट्रॉंग नाकाबंदी होणार, जे 2 रात्री आहे 31 आणि 30। आणि त्याबाबत पण त्याचबरोबर एक हा गोष्टी सुद्धा आहे की जे नॉर्मल मुवमेंट आहे, जे लीगल मुवमेंट आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे। ते पोलीस अलाव करणार, ते चेक पॉइंट पर हा ब्रीफिंग राहणार की ते जे क्राऊड परत येत आहे जे लीगल टाइम लिमिट मध्ये आणि विदाउट ड्रिंकिंग जे क्राऊड परत येत आहे विदाउट ड्रायव्हिंग करणे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही। त्याच बाबत ब्रीफिंग एक होणार। पण ड्रंक अँड ड्राईव्हची केसेस किंवा आर्म्स घेऊन फिरणार किंवा मोटरसायकलवर हुल्लडबाजी करणार, त्यासाठी एक स्ट्रॉंग नाकाबंदी शहरमध्ये आणि एक्झिट एंट्री बॉर्डरवर राहणार। आणि त्यासाठी मी एक आवाहन करतो की लीगल जे मुवमेंट आहे ते तुम्ही करा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही। ते पोलीस अलाव करणार, ते सहकार सुद्धा करणार। पण जे इलिगल मुवमेंट, ड्रंक अँड ड्राईव्ह, मोटर व्हेकलचे केसेस, हा सर्व केसेसवर पोलीसची एक कडक नाकाबंदी आणि एक स्ट्रिक्ट चेकिंग राहणार। आणि माझं आवाहन आहे की तुम्ही कॉपरेट करा त्या एक मुवमेंट मध्ये, सो दॅट की एक नांदेड में शांतता जे बनी रहे। थँक्यू। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।